श्रोतेहो नमस्कार. स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, चित्रकार हा बोलतो शब्द, रंग आणि रेषेंच्या माध्यमातून. जेव्हा एखाद्या चित्रकाराकडून एखादी अभिव्यक्ती आपल्यासमोर सादर होते तेव्हा आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. हे चित्र काढताना त्या चित्रकाराच्या नेमक्या भावना काय असतील, त्याला नेमकं काय सुचलं असेल, अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येतात. परंतु ते चित्र बघताना आपण निश्चितच आनंदित होऊन जातो आणि त्या चित्रकाराला मनोमन सलाम देखील करतो. असेच जळगावचे नामांकित चित्रकार विकास मल्हारा आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्या चित्रकलेचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याशी संवाद साधून. सर नमस्कार, स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. नमस्ते मॅडम. सर, नुकताच आपल्याला महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाच्या 64व्या वार्षिक प्रदर्शनास अमूर्त चित्राला तुम्हाला पुरस्कार देखील मिळालेला आहे. तो पुरस्कार राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते मिळाला. जेव्हा ही बातमी आम्ही वर्तमानपत्रात वाचली तेव्हा आम्हाला पण खूप आनंद झाला की जळगावच्या एका आपल्याच माहिती असलेल्या प्रसिद्ध चित्रकाराला असा प्रकारचा पुरस्कार मिळाला आहे. त्यासाठी आपलं सर्वात प्रथम अभिनंदन करतेच. आणि हे जे चित्र आपण काढलं तेव्हा आपल्या भावना काय होत्या आणि एकदम त्याला पुरस्कारही जाहीर झाला, काय सांगाल? खूपच कमी वेळात हे चित्र मी केलं होतं. म्हणजे फक्त 3 किंवा 4 तासात माझं चित्र झालं होतं आणि तो चित्र मला खूपच आवडलं. खूपच म्हणजे एकदम अतिशय आवडलं होतं. आणि मी त्यावेळी ही कॉम्पिटिशनचं पण ते अनाउन्समेंट झालं होतं की तिथे ते एंट्रीज पाठवायची होती. आणि मग लगेच मला वाटलं की हेच चित्र आपण पाठवावं आणि मी पाठवलं. काय होतं त्या चित्रामध्ये? ते माझं जे नेहमीचं जे अमूर्त शैली जे असते, अमूर्त अब्स्ट्रॅक्ट पेंटिंग सारखं मी ते करत असतो. आणि ते चित्र मी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये केलं होतं. बरं. आणि ते मला तर एवढं आवडलं की म्हणजे खूपच म्हणजे मला एकदम फुलफिलमेंट झालं होतं मला त्या चित्र बघून. अजिंक्य पाटील म्हणून एक माझा मित्र आहे, तर त्यालाही दाखवलं ते चित्र आणि त्यालाही खूप आवडलं. आणि मग मी त्याला एंट्रीला पाठवलं. सर, चित्रकार म्हणून कसे प्रगत झालात? ॲक्च्युली मॅडम मी ग्राफिक डिझायनर आहे आणि बॉम्बेहून मी शिक्षण घेऊन मी जळगावला आलो. म्हणजे बॉम्बेत पण मी एका एजन्सीमध्ये ॲज अ ज्युनियर व्हिज्युअलायझर म्हणून काम करत होतो. नंतर मी जळगावला जैन इरिगेशनमध्ये कार्यरत झालो ॲज अ ज्युनियर व्हिज्युअलायझर. आणि ग्राफिक डिझायनिंगचं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की हे जे जाहिराती असतात किंवा लोगो असतात, सिम्बल्स असतात, कॅटलॉग्स असतात, हे सगळं काम सेट डिझायनिंग असते. तर जिथे जिथे आर्ट असते ते आम्ही सगळं ग्राफिक डिझायनर ते काम करू शकतात. तर तसं माझं हे काम मी करत गेलो. त्याच्यात बरेच मला पुरस्कार मिळालेत ग्राफिक डिझायनिंगमध्ये पण. कारण की मी सोशल ॲड्स मी बरंच करायचो. बरं. तर सोशल ॲड म्हणजे एक चांगला मेसेज आपण देऊ इच्छितो समाजामध्ये. तर त्यासाठी मी बरेच पोस्टर्स किंवा जाहिराती केली आणि त्याच्यातही मला बरेच पुरस्कार भेटलेत. आणि ते काम पण मला खूप हृदयापासून ते मला खूप काम आवडतं. कारण की आपण ते काम फक्त म्हणजे जाहिरात न करता एक चांगलं मेसेज आपण समाजात देऊ शकतो ॲज अ आर्टिस्ट, ॲज अ डिझायनर. तर ते काम मी बरेच केलं. ग्राफिक डिझायनरचं काम तसं चॅलेंजिंग असतं आणि व्यावसायिकदृष्ट्या ग्राफिक डिझायनिंग करणं आणि आपण आत्ता म्हणालात की सोशल मेसेजेस किंवा संवाद ह्याच्या बऱ्याच कॉम्पिटिशन्ससुद्धा असतात आणि आपल्याला खूप पुरस्कार देखील मिळाले आहेत. एका ग्राफिक डिझायनरने कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे ग्राफिक डिझाईन करताना किंवा स्वतःला कसं डेव्हलप केलं पाहिजे? आता तंत्रज्ञान देखील खूप विकसित होतं आहे, ह्याचा आपल्याला कसा उपयोग होतो या सगळ्या गोष्टींचा? हे तंत्रज्ञानाचा तर वापर व्हायलाच पाहिजे. कारण की त्याच्याने तुमचं काम चांगलंही होतं आणि फास्टही होतं. तर हे तर खूप चांगलंच आहे. म्हणजे कुठलीही टेक्नॉलॉजी आपल्या गुडनेससाठीच येत असते. तुम्ही शिक्षण कसं घेतलं ह्या ग्राफिक डिझायनर? बॉम्बेहून BFA केलं होतं मी. आणि ते आमचं 5 वर्षाचं कोर्स असतं आणि ते पूर्ण 5 वर्षात आम्ही हे ग्राफिक डिझायनिंगचं आम्हाला शिकवलं जातं आणि त्याच्यात सगळं हे कोर्सेस असतात. चित्रकलेची आवड होती किंवा घरामध्ये काही वारसा होता, असं काही होतं? कसं काय तुम्ही या ग्राफिक डिझायनरकडे वळलात? ॲक्च्युली आमच्या घरात कलेचा एवढा वारसा तर नव्हताच, पण माझे वडील रायटर होते, माझे सुंदरलालजी मल्हारा. त्यांचं जीवन बघून मला खूप बरं वाटायचं. त्यांचं जीवन खूप मस्त होतं त्यांचं. तर त्याचं नेहमी ऑब्झर्वेशन करायचो, पण मला लिहिता जास्त येत नाही. पण ते बघून बघून माझं हे जे कला आहे ते त्याच्याने समृद्ध होत गेली. वा. सर, प्रत्येक चित्रकाराला एक अंतःप्रेरणा किंवा इन्स्पिरेशन असतं कलेच्या माध्यमात वळायला. असं आपण कोणाचं नाव घ्याल, मला हे प्रभावी करत गेलं आयुष्यामध्ये? ॲक्च्युली आमचे मुंबईचे आमचे गुरु आहेत प्रभाकर कोलते सर. आणि त्यांच्यापासून मी बरंच शिकत गेलो आणि त्यांचं नेहमी मला मार्गदर्शन असायचं. ॲब्स्ट्रॅक्ट चित्रकला किंवा आपण ती शैली आहे
तर त्या शैलीबद्दल काय सांगाल आणि आपण ते स्किल कसं डेव्हलप केलं? ॲक्च्युली आधी मी म्हणजे स्पॉटवर जाऊन मी लँडस्केप करायचो, पण मला जसं दिसतं तसं मला कधीच करावं असं वाटत नव्हतं. माझे जे लँडस्केप मी आधी केले होते ते पण थोडे वेगळेच असायचे. म्हणजे जसं जसं दिसतं तसं मला कधीच आवडत नव्हतं, बरं, की त्याला पण कसं त्याला वेगळं करू शकतो. हुबेहूब चित्रकला तुम्हाला आवडली? नाही, मला ती कधी आवडत नव्हती किंवा जे रंग आहेत तेच रंग घ्यायचं आणि पेंटिंग करायचं ते पण मला आवडत नव्हतं. जसं पान हिरवा आहे तर त्याला हिरवाच कशाला पाहिजे. तर मी माझे हे रंग त्याच्यात वापरायचो आणि त्याचं जे आकार असायचे ते पण मी तोडत असायचो. बरं. पण त्याचं ओव्हरऑल जो इम्पॅक्ट आहे तो अट्रॅक्शन त्याच्यात पाहिजेच. असं नाही की तुम्ही त्याला तोडलं तर ते काही लोकांना आवडेल नाही असं नाही. ते म्हणजे त्याचं कितीही तुम्ही डिस्टॉर्शन केलं तरी त्याची जी एनर्जी आहे ती तेवढीच असायला पाहिजे. ते एक खूप महत्त्वाचं असतं. आणि तुम्ही म्हणाला की इन्स्पिरेशन, तर ॲक्च्युली मला निसर्ग खूप आवडतं आणि निसर्गाचे जे 5 घटक आहेत, 5 एलिमेंट्स जे आहेत, मी नेहमी त्याला जाणवत असतो. जसं हवा आहे, पाणी आहे, जमीन आहे किंवा आकाश आहे, सूर्य आहे, प्रकाश आहे. तर ह्यांना तर कुठलेच फॉर्म्स नाही आहेत ह्यांना. जसा प्रकाश आहे तर कुठे फॉर्म नाही त्याला, ते सगळे फॉर्मलेस आहेत. जसा वारा असतो त्याला पण फॉर्म नाही आहे, पण त्यांच्यात अफाट ऊर्जा असते. आणि एक्झॅक्टली हीच ऊर्जा पेंटिंगमध्ये आली तर कशी मजा येईल है ना. ते मी नेहमी एक्सपेरिमेंट करत असतो की फक्त आपल्या पेंटिंगमधून ऊर्जा निघायला पाहिजे, फक्त ऊर्जा. आता जसं आपण एक पेढे खाल्ले, आता पेढ्याला एक शेप आहे पण त्याचा जो स्वीटनेस असतो, स्वीटनेस तो तर फॉर्मलेस आहे. तर तो जो स्वीटनेस आहे ना ते त्याला तुम्ही कसं करणार ना, शब्दात नाही मांडू ती शकत. इन्फिनाईट असते है ना, ते अनुभव आहे. ते अनुभव आहे ना. तर ते पेंटिंगमध्ये ते आपलं जर आलं तर कसं राहील. तर ते मी नेहमी प्रयत्न करत असतो. आणि ते इन्फिनाईट असतं ना, कुठले फॉर्म तर खूप स्पेसिफिक झालं की कुठले स्वीटचं फॉर्म षटकोन असेल किंवा काय असेल, पण त्याचा जो टेस्ट आहे, टेस्ट इन्फिनाईट असतो. आकार कोणताही असू शकतो, तो अमर्याद असतो. त्याचा जो टेस्ट आहे ना तो खूप पलीकडे जातो. म्हणजे फक्त आकारमध्ये न अटकता त्याचा जो इन्फिनाईट जो आहे रूप, इन्फिनाईट है ना, तो जर पूर्ण अवकाश जर आपण पेंटिंगमध्ये उतरवला तर कसं राहील. म्हणजे मी स्वतःच हे मी एक्सपेरिमेंट करत असतो की आपण कसं आणखीन म्हणजे हे जे नेचरची जी असीम जी ऊर्जा आहे त्याला आपण कसं आपल्या कॅनव्हासवरती उतरवू. तो माझा नेहमी प्रयत्न असतो. तेच मी आपल्याला पुढचा विचारणार होती की एका चित्रकाराची प्रत्येक गोष्टीकडे बघायची दृष्टी वेगळी असते आणि आपण आता त्याचं अगदी सहज उत्तर दिलं की प्रत्येक गोष्टीकडे बघायची हा आपला दृष्टिकोन आहे की जे अमूर्त आहे, जे अनुभवायचं आहे ती शैली आपण आपल्या चित्रामध्ये उतरवित असतात, जे आपल्याला आतून जाणवत आहे. सर, हा जो प्रवास आहे आपण किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहात किंवा ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग करत आहात? मी 15 वर्षापासून करतोय आणि ग्राफिक डिझाईन मी हे 34 वर्षापासून करतोय. एक अमूर्त शैली मी एक विकसित केली माझी स्वतःची आणि बस तेच माझं म्हणजे त्यालाच मला पुढे घेऊन जायचं आहे की त्याला आणखीन कसं मी आणखीन जास्त त्याला डेप्थ त्याच्यात येऊ शकेल, तो प्रयत्न आहे माझा आणखीन. व्यावसायिकदृष्ट्या आपण ग्राफिक डिझायनर आहात आणि चित्रशैलीकडे वळला आहात. या व्यतिरिक्त सर आपण काय करता अजून? आपल्याला अजून कोणते छंद आहेत? हां, मी रोज मला परत नेचरच मला आवडतं. मला रोज पोहायला खूप आवडतं. मी सकाळी रोज 5:30 वाजता पोहत असतो मी आणि सकाळी फिरायचं, पोहायचं, वेगवेगळ्या ठिकाणी जायचं, निसर्गाला बघायचं, त्याला ऑब्झर्व करायचं. तर ते मला खूपच आवडतं मला ते. आणि हे जे रिलेशन्स असतात, रिलेशन्स तेही मला खूप आवडतं. की रिलेशनची जी सेन्सिटिव्हिटी जी असते ती पण मला खूप भेदून जाते. कारण की ते पण माझं पेंटिंगचं एक पार्ट असतं की फक्त निसर्गच नाही तर जे रिलेशन्स असतात आपले आणि त्या ज्या रिलेशनचा जो मर्म असतो, ते पण पेंटिंगच असतं माझ्यासाठी. जसं आपण कोणाशी भेटतो तर कधी कधी डोळ्यातून अश्रू पण येतात ना, तर ते अश्रू जे असतात ते पण मला एक पेंटिंग सारखंच वाटतं ते है ना, एकदम प्युअर सेन्सिटिव्हिटी. आणि आपण जसं जीवन जगत असतो ना तसं आपण एक्सप्रेस होत असतो है ना. पण त्याला फॉर्म्स किंवा फॉर्मलेस हे जाऊ द्या, हे तर खूप लहान झालं. आता माझं ती शैली आहे, मला तसं एकदम हुबेहूब कोणाचं आकृती करून किंवा ड्रॉइंग करून मला ते व्यक्त व्हावं असं वाटत नाही. मला वाटतं की पूर्ण आयुष्य तर पूर्ण म्हणजे असं काहीच प्रेडिक्शन तुम्ही काहीच करू शकत नाही ना. कारण की तुम्ही एखाद्या शेपमध्ये जर कोणाला टाकलं की मग ते लाईफ म्हणजे असं रिस्ट्रिक्टेड होऊन जाते ना, रिस्ट्रिक्टेड एक बंधन येतं. आणि माझं पूर्ण स्वभावच मुक्त आहे माझं.
बरं. माझं पूर्ण पर्सनॅलिटी माझं मुक्त आहे आणि मी बंधनमध्ये राहू शकत नाही मी. हं. आणि मी जे बंधन आहे त्याला मुक्त करू इच्छितो मी. म्हणजे मला कुठल्याही माझ्या चित्रात बंधन दिसणारच नाही तुम्हाला. अच्छा. म्हणजे मला आयुष्याला पण मुक्त करायचं आहे, बरं. रिलेशनला पण मुक्त करायचं आहे. आणि जसं नेचर आहे, निसर्ग आहे ना, निसर्ग तर मुक्त वाटतो ना. असं कधी एखादा नदीचं पाणी कुठे थांबल्याचं दिसतच नाही कुठे. आणि वारा आपल्या मस्तीनं वाहत असतो है ना, प्रवाही. तर मला तसं मी करू इच्छित आहे माझं काम. बर. पण ते तसं काम ते खूपच चॅलेंजिंग पण आहे तसं काम करायला. खरे, अगदी बरोबर बोलला सर. एखादं चॅलेंजिंग पेंटिंग आपण साकारलं की ते तुमच्यासाठी चॅलेंजिंग होतं, तर असं एखादं प्रोजेक्ट तुम्ही केलं तर त्याबद्दल काय सांगाल? ॲक्च्युली चित्र हे एक सहज घडून जातं. म्हणजे त्याच्यासाठी असं काय खूप एफर्ट्स घ्यावे लागत नाही. कारण की एक सुंदर प्रक्रिया आहे ना. जसं मी स्टुडिओमध्ये जातो आणि मी कामाला लागून जातो है ना. कारण की आपण स्टुडिओमध्ये जाण्याआधी पण आपलं बरंच काही ऑब्झर्वेशन्स असतोच निसर्गाचं किंवा सेन्सिबल दखल घेतली असते मेंदूने बऱ्याच हां, गोष्टी. कारण की आपण बऱ्याच वस्तूंना आपण ऑब्झर्व करत असतो आणि ते आपण न कळत पण खूप गोष्टी आपण ऑब्झर्व कोणाच्या डोळ्यांमध्ये बघतो है ना. किंवा कोण एकमेकांशी जेव्हा बोलत असतात तेही आपण त्यांचंही आपण बोलणं ऐकत असतो. तर ते मी खूप ऐकत असतो की त्यांचं काय संभाषण चालू आहे, ते काय बोलतात है ना. तर ती पण खूप ऊर्जा आम्हाला मिळत असते. पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही, पॉझिटिव्ह. तर असं मी कुठे फिरत असतो तेव्हा जवळ शेजारी कोण बोलत असतात तर त्यांचं खूप जे संभाषण चालू असतं. कारण की मला जास्त बोलता येत नाही. तर त्यांचं जो संभाषण सुरू असतं त्याच्याने मी खूप काय ऑब्झर्व करत असतो. आणि ते पण माझं एक पेंटिंगचा पार्ट आहे ते पण. तर एफर्ट जास्त घ्यावं लागत नाही. एफर्टलेसच माझं काम जो पूर्ण एफर्टलेस आहे पूर्ण. की त्याच्यात खूप शक्ती किंवा असं खूप विचार नाही. कारण की जे आपल्याला आहेत ते आत जे साचलेलं आहे, जे आपण ऑब्झर्व करत असतो तेच आपण एक्सप्रेस करत असतो. सर, आत्तापर्यंत आपण किती चित्र साधारण साकारली असतील आणि या चित्रांचं आपण कधी प्रदर्शन भरवलं आहे का व्यक्तिगत? हो सर, मॅडम बरेच शोज केलेत मी. कमीत कमी 50-60 ग्रुप शोज केले आहेत आणि 4-5 सोलो शो पण केलेले आहे मी. बर. पूर्ण भारतात. हो. अच्छा, कुठे कुठे सर आपण आपले हे सगळे चित्र घेऊन गेला आहात? मुंबईला बरेच केले शोज मुंबईला. मग दिल्लीला झालं, अमृतसरला झालं, मग कलकत्त्याला झालं आणि मग इंदोर, असे बऱ्याच ठिकाणी जिथे जिथे संधी मिळाली तिथे तिथे मी शोज केलेत मी. वेगवेगळ्या ठिकाणी शोज आपण केले आहेत. आपण चित्र घेऊन जातात. वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे अनुभव आपल्याला येत असतात. प्रत्येक ठिकाणचा श्रोता, दर्शक आणि त्याची चित्र जाणण्याची जी शक्ती आहे ती वेगळी असते. तर आपल्याला असं काय जाणवलं की एखादा वेगळा अनुभव आपल्याला आला का की मी इथे शोज केला आणि हा एकदम वेगळा अनुभव होता, किंवा अशी कोणती तरी व्यक्ती वेगळी आपल्याला भेटली असेल आणि ती अजूनही आपल्या स्मरणात असेल? आपण आत्ता म्हणालात की मी लोकांना ऑब्झर्व करत असतो, तर आपल्या ह्या शोजशी निगडीत असा एखादा अनुभव आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. एक अनुभव माझा खूपच आहे, अविस्मरणीय अनुभव आहे की नेहरू सेंटरमध्ये माझा सोलो शो होता आणि त्या शोमध्ये एक मॅडम आली होती. ती कलेक्टर होती बॉम्बेची. आता मी तिचं नाव विसरून गेलो. आणि ती मॅडम खूप वेळापर्यंत माझ्या पेंटिंगला बघत होती ती. आणि मग मी तर असं तसं फिरत होतो गॅलरीमध्ये, कारण की बरेच येत होते. तर ती बसली. मग मी जेव्हा एकदम फ्री झालो तेव्हा ती माझ्याकडे आली आणि त्याने माझा हात पकडला आणि हात त्याने माझा 5 मिनिटं धरून होती ती. आणि त्याने म्हटलं की एवढं सुंदर काम मी बघितलं तुमचं आणि मला असं वाटतं की तुमचा हात घट्ट धरून ठेवावं. तर हे मला खूपच त्याचं म्हणजे खूप मोठं ॲप्रिसिएशन. हो, ॲप्रिसिएशन. खूप छान. असे खूप एक्सपिरियन्सेस मला आले. आता माझं स्टेट आर्टला एक्झिबिशन झालं होतं मुंबईला, जहांगीर आर्ट गॅलरीला. तर तिथे एक मॅडमला माझी दोन्ही पेंटिंग्स पसंत आली होती आणि तिला एवढी आवडली होती की ती लगेच महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे तिथे होते काम करणारे, तर त्यांना म्हटलं की मी हे दोन्ही पेंटिंग घेऊ इच्छित आहे. पण त्यांना कॅश पेमेंट पाहिजे होतं आणि ही ऑनलाईनचं त्याला करायचं होतं. तर ते 1.5-3 लाखाचे पेंटिंग्स होते ते. पण ती मॅडम कॅश नसल्यामुळे मग ती गेले की ठीक आहे, मी नंतर त्यांच्याशी बोलेन. तर असंही खूप असतं की त्यांना एवढं आवडतं काम की त्यांना तर लगेच पेंटिंग घ्यावं असं वाटतं त्यांना. असे बरेच एक्सपिरियन्सेस मला की फोन येतात लोकांचे की मी गॅलरीमध्ये आणि तुमचं काम बघितलं आणि ते काम खूप चांगलं आहे. तर मी तर एकदम खुश हो जाता. ती एक ऊर्जा असते. आणि ही जी ऊर्जा आहे ही मला परत आणखीन जास्त बळ देते काम करायला. कारण की ही मला वाटतं की ही रिअल पेंटिंग आहे ना. म्हणजे जर कोणाला आपलं चित्र एवढं आवडत असेल
तर म्हणजे हे जे खूप चांगलं नेचरचं प्रतिसाद आहे आपल्याला, है ना. खरंय. जसं आपण निसर्गाला बघत असतो तसं निसर्गही आपल्याला बघत असतो, है ना. खरंय. तर हे खूप चांगलं मला वाटतं तेच असं. लोकांचा हा जो प्रतिसाद असतो हाच खूप महत्वाचा असतो खूप कोणत्याही खूप पुरस्कारापेक्षा. खूप नाही, पुरस्कार तर ॲक्च्युली पुरस्कार तर हे खूप चांगलंच आहे, हो. पण तरी पण हे असे जे असतात ना हम्म, हम्म. तेही पुरस्कार सारखंच असतात. हेही तुम्ही जळगावच्या बाहेर गेलात, अमृतसर, दिल्ली इकडे सुद्धा गेलात, तिथला कल्चर पण वेगळा असतो. तर तिथला काही अनुभव आम्हाला अजून सांगा ना, की वेगळ्या ठिकाणी गेलात आणि एक वेगळा अनुभव आला. ॲक्च्युली अमूर चित्रांमध्ये म्हणजे कुठेही ते कोणालाही ते आवडू शकतं किंवा नाही आवडू शकतं. त्याच्यात असं वेगळं टेस्ट असं काही नसतं. एक तर पूर्ण समजतं किंवा अजिबात समजत नाही. ह्याची लँग्वेजच युनिव्हर्सल लँग्वेज आहे ना. जसं की प्रकाश सर्वांना लागतं ना, तर तो फॉर्म नाही आहे. तर तसं हे पेंटिंग कोणाला आवडून पण जातं पण नाही पण आवडून जातं, असं काही नाही त्याचं. याचं मी एक्झाम्पल देऊ का चांगलं? नक्की. हे बघा, जरा एक स्टेशनवर आहे आपण आणि तिथे एक जॅपनीज आहे कोण आणि एक वेगळ्या देशाचं आहे कोण, आणि ते बसलेले आहेत दोघे. आता त्यांना दोघांची लँग्वेज त्यांना येत नाही, बरोबर आहे. तरी त्यांचा संवाद होत असतो, है ना, फक्त सेन्सिटिव्हिटीने किंवा एकमेकांच्या भावनांच्या माध्यमातून. तर लँग्वेजची पण गरज कधी कधी पडत पण नाही ना. तर हे जे चित्र असतात हे पण त्याच टाईपचं आहे की तुम्हाला फक्त म्हणजे सेन्सिटिव्ह राहायला पाहिजे, तर तुम्ही त्याला खूप चांगल्या प्रकारे बघू शकतात. सर, कोणतीही कला साकारताना, लोकांपुढे नेताना आपल्या आजूबाजूच्या लोकांचा, आपल्या कुटुंबाचा याच्यामध्ये सहभाग प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या असतो आणि ह्याचं एक आपल्याला ताळमेळ बसवावा लागतो, एक संतुलन ठेवावं लागतं. हे आपण कसं ठेवतात, काय सांगाल? माझ्या खूप मित्रांनी मला सांगितलं की तुझे जे पेंटिंग्स आहेत ते सगळे जैन हिल्सचेच वाटतात. सगळे मोठे मोठे डोंगर किंवा शेत किंवा हे जे पूर्ण तिकडचा जो परिसर आहे तोच तुझ्या पेंटिंगमध्ये दिसत असतो. आणि ते कसं न कळत आलेलं तुलाही एखाद्या वेळी माहीत नसेल, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि असं होत पण असेल ना, कारण की मी तिथेच राहतो ना मी. हो. तर मग बघत असतो. आणि तो परिसरच इतका सुंदर आणि निसर्गरम्य, शेती मातीशी शेती मातीशी जोडलेला आहे. हो, त्याच्यामुळे ते तुमच्या चित्रांमध्ये येत असतं. हो. सर, आपल्याला या क्षेत्रामध्ये अजून काही करायचं आहे का, किंवा काही लोक आपल्याकडे येतात का, नवशिके तरुण, की आम्हाला हे शिकायचं आहे आणि त्यासाठी एका चित्रकाराने जे या क्षेत्रामध्ये येऊ बघत आहेत, ग्राफिक डिझाईन झालं किंवा चित्रकला हे क्षेत्र झालं, तर त्यांच्यासाठी आपण काय सांगाल या मुलाखतीच्या माध्यमातून, की त्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे? या क्षेत्रात मला खूप काम करायचं आहे आणि खूप शोज पण करायचे आहेत मला. आणि त्याच्यासोबत नवीन स्टुडंट्स आहेत किंवा ज्यांना या लाईनमध्ये काम करायचं आहे त्यांना पण जर मला जमलं तर त्यांनाही मी मार्गदर्शन करेन. अजिंठा चित्रशैली ही आपल्या चित्रशैलीतून जास्त साकारलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? ॲक्च्युली मला अजिंठाचे जे रंग आहेत ते मला खूप आवडतात आणि आधी माझे पेंटिंगमध्ये ते सगळे रंग येत होते. पण मी 1 वर्षापासून मी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये जास्त काम करत आहे. पण ॲक्च्युली चित्रांमध्ये रंग राहत नाही खरं तर, ते फक्त चित्र पाहिजे ते, है ना. ते ब्लॅक असो किंवा व्हाईट असो किंवा कुठले रंग असो. तर मला असं वाटतं की ब्लॅक अँड व्हाईटमध्ये कमी रंगातमध्ये का नाही आपण पूर्ण एक्झिस्टन्स दाखवू शकू. तर तसं मी एक नवीन एक्सपेरिमेंट करतोय. आणि आंतरराष्ट्रीय खूप सारे चित्रकार आहेत ज्यांनी अमूर्त चित्रेत खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि त्याच्यातले मला मॉन्ड्रियन एक पेंटर आहे, मॉन्ड्रियन, आणि त्याचे जे पेंटिंग्स असतात तसे स्क्वेअर फॉर्म्समध्ये असतात. स्क्वेअर किंवा रॅक्टेंगल असे असतात आणि खूप फ्लॅट कलर्स लावलेले असतात एकदम. आणि पण त्याचं एक सिद्धांत आहे, त्याने एक इनोव्हेशन त्याच्यात केलेलं आहे. तो असं म्हणतो की फॉर मी लाईफ इज व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल. मतलब त्याला प्रत्येक गोष्ट व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टलच दिसते फक्त. तर त्याच्या चित्रात फक्त व्हर्टिकल लाईन्स असतात किंवा हॉरिझॉन्टल लाईन असतात आणि त्याच्यात ते पॅचेस भरलेले असतात. तर असं प्रत्येक चित्रकाराचं आपलं एक इनोव्हेशन असतं आणि तेच त्याचं सिग्नेचर असतं. आणि तसंच जॅक्सन पोलक पण एक पेंटर आहे, अमेरिकन पेंटर. तर तो त्याचं चित्र म्हणजे तो ब्रश कॅनव्हासला लावत नाही, तो असं म्हणजे ड्रिप पेंटिंग त्याला म्हणतात. त्याने ते एक वेगळी शैली त्याने तयार केली, त्याला म्हणतात ड्रिप पेंटिंग. तो असं ब्रश असं हवेत घेतो आणि असं कॅनव्हासवर तो कलर्स टाकत जातो आणि त्याचे पेंटिंग होऊन जातात. तर असं प्रत्येक चित्रकाराचं आपलं एक वेगळं एक इनोव्हेशन असतं. जसं सायंटिस्टचं आपलं इनोव्हेशन असतं ना, तर तसं चित्रकाराचंही आपलं एक खूपच वेगळं इनोव्हेटिव्ह त्याचं थिंकिंग असतं आणि म्हणूनच ती त्याची कला खूप खूप पुढे जाते. म्हणजे फक्त
एका फॉर्ममध्ये न राहता ती इन्फिनाईट होऊन जाते. चित्रकाराची ही जी सर्जनशीलता आहे ती इतर ठिकाणी सुद्धा वापरली जाते. हो. तर ही जी निवड असते ही कोणत्या निकषांवर अवलंबून असते? तुम्ही हा प्रश्न एकदम बरोबर विचारला, कारण की मॉन्ट्रियनचं जी आर्ट आहे ना, ती आर्ट खूप लोकांनी इंटिरियर डिझायनिंगमध्ये त्याचा वापर केला. हां. त्याचे जे बॉक्सेस असतात किंवा व्हर्टिकल हॉरिझॉन्टल जे स्क्वेअर्स असतात ते बऱ्याच बिल्डिंगमध्ये त्याचे कलर स्कीम्स त्यांनी वापरलेले तिकडच्या लोकांनी, किंवा फर्निचरमध्ये त्यांचं डिझाईन केलेलं आहे त्याच रंगांचं घेऊन, किंवा वेगवेगळ्या ड्रेसेसमध्ये तसं त्यांनी फॉर्म्स वापरलेले आहे. तर त्याचं पूर्ण क्रेडिट त्या चित्रकाराला जाणार. तुम्हाला असा अनुभव आला का त्या चित्रकारासारखा की ही जी सर्जनशीलता आहे तुमची ती मला व्यवसायात सुद्धा उपयोगी पडते? हा, बिलकुल, नक्कीच. कारण की हे बघा, फाईन आर्ट्स म्हणजे एक प्युअर आर्ट असते ती. म्हणजे तुम्ही कुठलंही काम तुम्ही प्युअरिटीनेच करायला पाहिजे, नाहीतर मग ती आर्ट होत नाही. तर जरी मी कमर्शियल आर्टिस्ट आहे, जरी मी ग्राफिक डिझायनर आहे, पण त्याच्यात पण मी माझं फाईन आर्ट्स मी नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्याहून ती जी आर्ट असेल ती फक्त कमर्शियल आर्ट न राहता त्याच्यात एक फाईन आर्ट, एक प्युअर फिलिंग पण त्याच्यात येऊन जाते त्याच्याने. तुम्ही काही वेळापूर्वी म्हणालात की मला खूप पुरस्कार मिळालेले आहेत, मग ते संदेशांसाठी असतील किंवा तर असा लक्षात राहिलेला आणि इन्स्पिरेशन देणारा पुरस्कार कोणता आहे, आणि इतरही कोणते कोणते पुरस्कार आपल्याला मिळालेले आहेत त्याबद्दल? मला आताच गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रमध्ये माझं एक पोस्टरचं नामांकनही झालं होतं ह्याच स्पर्धेत, आणि त्याच्यात मी एज्युकेट गर्ल चाइल्डसाठी ते पोस्टर केलं होतं. बरं. आणि त्यात व्हिज्युअल असं होतं की जे आपलं जे इव्हॉल्युशन आहे माणसाचं, त्याला कित्येक वर्ष लागली, म्हणजे माकडापासून तर माणसापर्यंत यायला लाखो वर्ष लागली. तर जर तुम्ही जर आपल्या मुलीला जर तुम्ही शिकवलं तर त्याला फक्त 10 वर्षातच ती झेप घेऊ शकते. तर त्याला तुम्ही शिकवा त्याला मुलीला. तर तसं मी एक पोस्टर केलं होतं. म्हणजे ते जे 5 माणसं आहेत त्या व्हिज्युअलमध्ये, जे मॅन्स इव्होल्युशन जे दाखवतात ना, माकड, मग त्याच्यात सुधार असं इव्हॉल्युशन जे दाखवलं, तर त्याच्यात मी ते मुलीला दाखवलं की त्या आधी असे लहान मुली आहे, ती अशी फरशी साफ करते, मग झाडू मारते, असं करता करता ती झेप घेते हवेत फक्त 10 वर्षातच. म्हणजे तर तुम्ही आपल्या मुलीला शिकवा की माणसांपर्यंत पोहोचायला एवढी वर्ष लागली, तुम्ही फक्त एवढंच तुम्ही शिकवलं की ती किती लवकर झेप घेऊ शकते. आणि जर तुम्ही मुलीला शिकवलं तर तुम्ही पूर्ण समाजाला शिकवणार, किंवा पूर्ण असं ते पोस्टर, त्याचंही नामांकन झालं होतं. वा वा, खूप छान सर. आपण आज इथे आलात आणि आपल्या ह्या सगळ्या चित्रकलेचा प्रवास आम्हाला उलगडून दाखवलात. आपल्या ज्या काही भविष्यातील मानस आहेत आपले, त्यासाठी जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे शुभेच्छा देते. असेच आपल्या हातून नवीन नवीन कलाकृतीचा उदय हो आणि त्याला सन्मान प्राप्त हो, या सदिच्छा व्यक्त करते. आभार, धन्यवाद. श्रोते हो, नमस्कार. स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, चित्रकार हा बोलतो शब्द, रंग आणि रेषेंच्या माध्यमातून. जेव्हा एखाद्या चित्रकाराकडून एखादी अभिव्यक्ती आपल्यासमोर सादर होते तेव्हा आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. हे चित्र काढताना त्या चित्रकाराच्या नेमक्या भावना काय असतील, त्याला नेमकं काय सुचलं असेल, अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येतात. परंतु ते चित्र बघताना आपण निश्चितच आनंदित होऊन जातो आणि त्या चित्रकाराला मनोमन सलाम देखील